अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, मी आदित्य. खरं सांगायचं तर आयुष्यातल्या काही क्षणांना शब्दही कमी पडतात. काही अनुभव असे असतात की ते घडतात, पण ते जाणवतात मात्र अगदी काळजात. स्वामींचं नाव मी नेहमीच घेत होतो, पण त्यांची उपस्थिती माझ्या आयुष्यात इतकी जवळून जाणवेल हे कधी मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. भक्तांनो, जेव्हा सगळं हातातून निसटत होतं, जेव्हा मनात अंधार जरा जास्तच दाटला होता, तेव्हाच स्वामी स्वतः माझ्या पाठीशी उभे राहिल्यासारखे वाटले. भक्तांनो, हा अनुभव माझा आहे, पण शक्ती स्वामींचीच आहे. हा प्रवास माझा आहे, पण मार्गदर्शन स्वामींचंच आहे. आज मी जे सांगणार आहे ते फक्त एक अनुभव नाही, तर हा माझा आयुष्य बदलवून टाकणारा अगदी सत्य असा स्वामींनी दिलेला माझा अनुभव आहे. भक्तांनो, मी पुण्यात राहतो. माझं नाव आदित्य. माझं वय फक्त 22 वर्ष आहे. माझ्या घरात आई, वडील आणि एक लहान बहीण आहे. भक्तांनो, कधीकधी बाहेरून मात्र सर्व काही व्यवस्थित दिसतं, परंतु आतून मात्र अगदी त्याची उलटी परिस्थिती असते. अगदी तसंच माझ्या बाबतीत होतं. बाहेरून बघायला आमचं कुटुंब अगदी शांत, साधं आणि मध्यम वर्गातलं होतं, पण आतून मात्र माझं सगळं जग तुटलेलं आणि विस्कटलेलं होतं. कारण मात्र एकच, माझी आई. ती खूप आजारी होती. काही महिन्यांपासून आईला सतत अशक्तपणा, चक्कर आणि अंगात शक्तीच नाही असं वाटत होतं. कितीही डॉक्टर केले, तपासण्या केल्या, औषधं केली, मात्र फायदा काहीच होत नव्हता. कारण आजाराचं कारणच कळत नव्हतं. प्रत्येकासाठी त्याची आईच फार जवळची असते आणि माझ्या बाबतीतही तेच होतं. माझं आईवर खूपच प्रेम होतं. ती किंचित जरी वेदनेनं श्वास घेताना तडफडली तरी माझं मन इकडे अगदी बेचैन होत होतं. रात्र व्हायची, घरात सगळे झोपलेले असायचे, पण मी मात्र जागाच असायचो. आईच्या खोलीतून खोकल्याचा आवाज आला की माझं हृदय नुसतं हलून जायचं. माझ्या छातीत धडधड होत होती. काहीतरी भीती, काहीतरी अनामिक घडते का काय ह्याची नेहमीच मला भीती वाटत राहायची. घरातलं वातावरण हे त्या आजारपणामुळं खूपच तणावग्रस्त झालं होतं. वडील नेहमीच चिंतेत असायचे आणि माझी बहीण घाबरलेली असायची. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाची टंचाई होती. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, हे कधी संपणार? आणि मी माझं दुःख मात्र कुणालाच सांगू शकत नव्हतो. कधीकधी कॉलेजमधल्या मित्रांशी बोलावं असं वाटायचं, पण आईची अवस्था बघून मला बोलणंही जड वाटायचं. मी गप्पच होत होतो. मनातलं बोलायचं हे मनातच दाबून ठेवत होतो. पण एक रात्री मला पूर्ण कोसळून गेल्यासारखं वाटलं. आईला ताप आला. तिने मला पाणी मागितलं आणि मी तिला हाताला धरून बसवलं आणि तिचे हात अगदी गार पडले होते आणि तिच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. ती मला म्हणाली की बाळा, मला काही जरी झालं तर तुझी बहीण, तू तिची काळजी घे, सगळ्यांची काळजी घे. आणि तिचं हे वाक्य ऐकूनच माझं मन अगदी थरथरलं. तो क्षण मी शब्दात सांगूही शकत नाही. ज्याच्यासोबत घडतं ते त्यालाच माहीत असतं. ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. आणि ती तशी बोलल्या बोलल्या मी तिला पटकन घट्ट मिठी मारली. मला काही बोलताच आलं नाही. मी फक्त रडत होतो. त्या क्षणी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मी कितीही पळालो, डॉक्टरांनी कितीही प्रयत्न केले, तरी आई सुधारतच नाही आहे. हे सर्व कशामुळे घडते आणि आता मला देवाचीच फक्त मदत होईल असं मला पहिल्यांदाच वाटलं. आणि मी घरात स्वामी समर्थांचा एक फोटो होता, म्हणजे दत्तगुरू, स्वामी समर्थ आणि श्री नवनाथ असा एक आमच्या घरी खूप जुना फोटो होता. कदाचित तो माझ्या आजीने आणला असावा. आणि मी पहिल्यांदाच देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसलो आणि स्वामींना मनोमन मी खूप प्रार्थना करू लागलो. म्हणजे मी प्रत्यक्ष स्वामींचं नाव घेतलं नाही, पण तो फोटो मला दिसत होता म्हणून मी त्या फोटोकडे बसून त्या फोटोकडे बघूनच मी बोलत होतो. आणि दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला निघालो होतो. मला बसमध्ये बसायला जागा मिळाली. मी बसमध्ये बसलो. माझ्या शेजारची जी सीट होती ती रिकामीच होती. मागून एक आजोबा आले आणि ते माझ्या शेजारी बसले. मला त्यांच्या गळ्यात स्वामी समर्थांचं लॉकेट दिसलं आणि त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले की बाळा, तू खूप चिंतेत आहेस. एक काम कर,
चमत्काराची अपेक्षा करू नकोस. फक्त शांत मनानं स्वामींचं नाव घे. तुझी प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. स्वामींचं नाम कधीच वाया जात नाही. मी हे ऐकून थक्कच झालो, कारण मी माझ्या जे चिंतेचं कारण होतं ते मी कुणालाच सांगितलं नव्हतं. आणि त्यांना माझं मन कसं कळलं? मी त्या दिवसापासून रोज रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसायला लागलो. डोळे मिटून शांतपणे म्हणू लागलो की स्वामी, माझ्या आईला बळ द्या, आम्हाला शक्ती द्या. मी तुटणार नाही, पण माझ्या आईला वाचवा. भक्तांनो, हे म्हणताना माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायचे. मी खूप रडायचो. आणि असाच 4-5 दिवस गेले आणि पहिल्यांदाच मला जाणवलं की कोणीतरी माझं ऐकतंय. आणि सगळेजण झोपले होते. ती रात्र होती. घरात पूर्ण शांतता होती. मी फक्त स्वामींचा जप करत बसलो होतो आणि अचानक एक हलकी उबदार हवा माझ्या चेहऱ्यावरून गेली. मी डोळे उघडून पाहिले तर खिडकीही बंद होती, फॅनही बंद होता. सर्व बंद असताना माझा मग ती हवेची झुळूक कुठून लागली. पण त्या क्षणी माझ्या मनात एकच भावना आली की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि माझ्या अंगावर काटा आला. माझं मन हलकं झालं, जणू काही भार उतरला. आणि पण घडलं असं की आईची तब्येत अचानकच बिघडली. मला तर काही समजेनाच की स्वामींनी आत्ता मला काहीतरी जाणवून दिलं आणि लगेच आईची तब्येत कशी बिघडली. आम्ही लगेच आईला घेऊन हॉस्पिटलला गेलो. आईला 2 दिवस ॲडमिट केलं आणि डॉक्टरांनी ज्या काही तपासण्या करायला सांगितल्या त्या सर्व तपासण्या करून घेतल्या. मी मात्र फक्त रडतच होतो आणि स्वामींचं नामच घेत होतो. तर 2 दिवसांनी नवीन तपासण्या करायच्या होत्या. डॉक्टरांनी 2 दिवस मग तसंच आईला तिथेच ॲडमिट करून घेतलं आणि 2 दिवसांनी डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि डॉक्टरांना तपासणीमध्ये आजाराचं खरं कारण समजलं की महत्त्वाच्या विटॅमिन्सचा गंभीर अभाव आहे. त्यामुळे ह्यांना असा त्रास होत आहे. आणि त्यावरती लगेच उपचार सुरू झाले. आणि माझ्यासाठी तो क्षण म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नव्हता, कारण आत्तापर्यंत जे काही घडत होतं, म्हणजे जे आजारपण होतं त्याचं कारण समजतच नव्हतं. आणि अचानक आईच्या आजारपणाचं कारण समजलं आणि तिला लगेच उपचार मिळाले. आता मला वाटत होतं की सर्व काही आता सुरळीत पार पडेल. आईचा चेहरा आता पूर्वीसारखा दिसू लागला आणि तिच्या आवाजात देखील ताकद आली होती. ती आता हळूहळू उभी राहू लागली. घरातलं वातावरण बदललं व आमच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये आशेचा किरण दिसू लागला. बहिणीच्या चेहऱ्यावर देखील हसू आलं होतं आणि माझ्या हृदयात मात्र कृतज्ञता आली होती. मी रोज रात्री स्वामींचा जप करू लागलो होतो. आता जप करता करता मी स्वामींचे आभार देखील मानू लागलो होतो. भक्तांनो, मी अगोदर खूपच हतबल झालो होतो. परिस्थितीने मला पूर्णपणे तोडून टाकलं होतं. पण स्वामींनी आता मला मजबूत बनवलं होतं. मी स्वतःलाच म्हणालो, आईच्या चेहऱ्यावरचं हसू हीच माझ्यासाठी स्वामींची खरी प्रचिती आहे. आता काही आठवड्यांनंतर आई जवळजवळ पूर्ण बरी झाली. घरात आता पुन्हा एकदा पूर्वीसारखं वातावरण झालं होतं आणि मी रोज स्वामींच्या चरणी नम्रपणे एकच म्हणत होतो की स्वामी, तुम्ही माझी आई फक्त बरी केली नाही, तर मला पुन्हा उभा राहायला शिकवलं. भक्तांनो, आज आईला हसताना पाहिलं की माझ्या मनात फक्त एकच विचार येतो, स्वामींची कृपा म्हणजे काय? तर जेव्हा आपण पूर्णपणे तुटतो, हरवतो आणि तरीही कोणीतरी अदृश्य हात आपल्याला उचलून धरतो, तीच त्यांची कृपा. आई आज माझ्यासमोर उभी आहे, बरी आहे. आणि मी आता पूर्वीसारखा नाही. मी अधिक शांत, अधिक कृतज्ञ आणि अधिक श्रद्धावान झालो आहे. कारण मला जाणवलं की जीवनात कितीही वादळं आली तरी स्वामी समर्थ नेहमीच म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तर मला हा आलेला माझा असा अनुभव होता. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर भक्तांनो, ह्या आदित्यदादांना आलेला अनुभव खरंच हृदयस्पर्शी होता. एका आईसाठी मुलाने केलेली धडपड आणि स्वामींनी त्याला दिलेली साथ ही या अनुभवातून स्पष्ट व्यक्त होत आहे. तर तुम्हाला हे आदित्यदादांचा अनुभव आवडला असेल तर त्यांच्यासाठी एक लाईक नक्की करा. आणि तुम्हाला पण जर असेच स्वामीच्या सेवेत काही अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामीं भक्तांपर्यंत पोहोचवायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. आम्ही ते इतर स्वामीं भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवू. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, कारण स्वामींचं घेतलेलं नाम कधीच वाया जात नाही.
आणि जर तुम्ही आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.